नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला ब्लाऊज शिवताना कंटाळा येतो का? तासनतास कटिंग आणि शिलाई करत बसल्यामुळे मान दुखते किंवा कधी एकदा हे काम संपते असं वाटतं. जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला अशा 3 सोप्या ट्रिक्स सांगणार आहे, ज्या वापरून तुमचा कंटाळा तर गायबच होईल, शिवाय अगदी कमी वेळेत झटपट तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित तयार होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी कंटाळा येण्याचं पहिलं कारण म्हणजे प्रत्येक वेळी कापडावर वारंवार माप टाकणे आणि चॉकने आखणे. यावर सोपा उपाय म्हणजे तुमच्या परफेक्ट मापाचा एकच पॅटर्न तयार ठेवा. जेव्हाही नवीन ब्लाऊज शिवायचा असेल, फक्त तो पेपर कापडावर ठेवा आणि 2 मिनिटात कटिंग करा. यामुळे तुमचा अर्धा तास वाचतो आणि मेंदूला अजिबात ताण येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मशीनवर वारंवार धागा बदलणे आणि कट मारणे. यावर माझा सिक्रेट फॉर्म्युला वापरा. चेन स्टिचिंग. आधी पाठीचा भाग. चेन स्टिचिंग म्हणजे काय? आधी पाठीचा भाग, समोरचा भाग आणि अस्तर एकत्र ठेवून सलग टीप मारून घ्या. धागा वारंवार कापू नका. एकामागून एक सर्व भाग जोडल्यामुळे काम दुप्पट वेगाने आणि मशीनवरून सारखं उठावं लागत नाही. यामुळं काम पटकन संपतं आणि कंटाळा येतच नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गळ्याला फिनिशिंग देताना आणि पायपिंग करताना सगळ्यात जास्त कंटाळा येतो, बरोबर ना? पण जर तुम्ही तिरपी पट्टी म्हणजे क्रॉस पट्टी आधीच प्रेस करून तयार ठेवली तर गळ्याची पायपिंग करायला फक्त 3 मिनिटे लागतात. हे करून बघा आणि मला नक्की सांगा. गळा शिवताना मशीनीचा स्पीड मध्यम ठेवा. जर तुम्ही जास्त स्पीड ठेवलं तर ते गळ्याची फिनिशिंग बिघडून जाते आणि पट्टी अजिबात ताणू नका. गळ्याची फिनिशिंग मस्त येईल आणि तुम्हाला कामात मजा वाटू लागेल. मजा वाटल्यावर कोणाला वाटणार नाही की हे काम आपण करावं? सगळ्यांनाच तर वाटणार ना, हे काम अगदी आनंदानं आपण केलं पाहिजे. आणखीन एक मस्त टिप म्हणजे एकाच वेळी पूर्ण ब्लाऊज संपवण्याचा हट्ट कधीही करू नका. माझ्यासोबतही असंच व्हायचं. एका वेळेस मला असं वाटायचं की आता हा ब्लाऊज शिवायला घेतला ना, हा पूर्ण झालाच पाहिजे. तर असं न करता नवीन तुम्ही शिकत असाल तर नक्की फोनवर 20 मिनिटाचा टायमर लावा. मी फक्त 20 मिनिटे ब्लाऊज शिवणार आहे असं स्वतःला सांगा. जेव्हा वेळ ठरवून काम करता तेव्हा काम वेगानं होतं. सोबत तुमचं आवडतं गाणं किंवा काहीही प्लेलिस्ट असेल तर ती तयार ठेवा आणि तुम्ही ती ऐकत ब्लाऊज शिवू शकता. त्यामुळे कंटाळा अजिबात येणार नाही आणि हसत खेळत ब्लाऊज तयार होईल. तर ह्या ट्रिक वापरून बघा आणि मला नक्की सांगा. पाहिलंत ना, योग्य नियोजन आणि या छोट्या छोट्या ट्रिक्स वापरल्या तर ब्लाऊज शिवणं अगदी सोपं आणि आनंददायी होतं. ही ट्रिक वापरून पहा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या ट्रिक्ससोबत. तर बाय.